हर घर तिरंगा अभियानांतर्गत भाजपच्या वतीनं गुरुवारी सायंकाळी कोल्हापुरात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा असं आवाहन करून भारत माता की जयच्या घोषणा देण्यात आल्या। कागल शहरातही निघालेल्या तिरंगा पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। शनिवारी साजऱ्या होणाऱ्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं गुरुवारी सायंकाळी कोल्हापुरात भाजपनं तिरंगा पदयात्रा काढली। आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। देशभक्तीपर गाणी गात आणि भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत तिरंगा ध्वज फडकावत ही पदयात्रा निघाली। 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा असं आवाहन या पदयात्रेतून करण्यात आलं। भारत माता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतील कलाकार या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। तर महापौर रूपाराणी निकम, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, प्राध्यापक जयंत पाटील, अनिल कामत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं पदयात्रेत सहभागी झाले होते। कागलच्या गैबी चौकातून तिरंगी फुगे आकाशात सोडून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली। तत्पूर्वी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। ग्रामदैवत गहिनीनाथ गैबीपीराचं दर्शन घेतल्यानंतर भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे, माजी आमदार संजय बाबा घाटगे, नगराध्यक्षा सविता माने, गोकुळचे संचालक अमरीश सिंह घाटगे, अखिलेश सिंह घाटगे यांच्यासह विविध मान्यवरांनी तिरंगा रॅलीत सहभाग घेतला। गैबी चौकातून निघालेल्या रॅलीमध्ये हातात तिरंगा घेतलेले अनेक विद्यार्थी उत्साहानं सहभागी झाले होते। या रॅलीमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, भरत पाटील, कृष्णात पाटील, MP पाटील, रमेश माळी, सतीश पाटील, सुनील मगदूम, शिवसिंह घाटगे, शिवानी भोसले, काकासो सावडकर, विवेक कुलकर्णी, राजेंद्र जाधव यांच्यासह नगरसेवक, भाजप पदाधिकारी सहभागी झाले होते।